तर नमस्कार मित्रांनो, आजचा आहे डे 2 इन महाबळेश्वर टापोडा आणि आम्ही एका सुंदर रिसॉर्ट नाही, एक मस्त जागा आहे, एक गृहस्थ तिकडचे त्यांची जागा आहे. त्यांनी मस्तपैकी सुशोभीकरण केलेलं आहे. मस्तपैकी सूरज देवता समोरच आहेत आणि आम्ही मस्तपैकी ड्रोन शॉट घेतला या जागेचा. सकाळी पहाट माझी मस्तपैकी 4:30 वाजता झाली. गरम पाण्याने मस्तपैकी आंघोळ करून, जसं कोमट पाण्याने आता मस्तपैकी हळदीचं दूध प्यायलो आहे. उपासना झाली आहे, पूजा झाली आहे. सो आता आम्ही 9 वाजता ते जे इकडचे गृहस्थ आहेत ते बोलतात की आपण कायाकिंगला जाऊया. सो तेच तर बघूया काय कसे काय ते, आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हा आमचा हे आहे आणि तिथे तुम्ही पाहू शकता ऑलमोस्ट त्या साईडला की तिथे एकदम पवनचक्क्या आहेत आणि खूप सुंदर जागा आहे. मला तर खूप आवडलं. मला तर असं वाटतं की मी विकत घ्यावी, पण बघूया. त्यांना मी म्हटलं पण काल तुम्हाला विकायचं असेल तर मला सांगा. छान आहे, मला तर खूप आवडली. म्हणजे लिटरली यार, मुंबईपेक्षा कंपॅरिझन नाही करत आहे मी, पण दिस इज लाईक अनदर थिंग. वेगळीच गोष्ट आहे ही, डिफरंट आहे. डिफरंट इन द सेन्स की रस्ते थोडे वेगळे वाटले आणि इकडची माणसं पण चांगली आहेत. खूप छान वाटलं. आता माझी तांगोळ झाली, प्रणाली आत रेडी होते. रेडी इन द सेन्स की आम्ही ती सकाळीच रेडी झालेली. आता आम्ही कायाकिंगला चाललोय, तर तिथे मस्तपैकी बोटीचा आस्वाद घेऊ. फर्स्ट टाइम नावेने जे वल्ला असतो ना आपला, वल्लावरे नाकवा म्हणजे काय ते वल्ला असतो ना, हा वल्ला जो असतो तो आम्ही आता मस्तपैकी त्या वल्ल्याने बोट मस्तपैकी चालवणार आहे. बहुतेक रेस पण असेल आमची बोटची. सो तुम्ही एन्जॉय करा, तुम्ही बघा. एन्जॉय आम्ही तर करणारच आहोत, पण तुम्ही तेही बघून एन्जॉय कराल. आणि बाकी काय नाही. इथून बघा ना, इथून किती छान वाटतं. एकदम म्हणजे एकदम सुंदर एवढं भारी वाटतंय ना. हा म्हणजे सकाळी उठलो आणि हवा एवढी शुद्ध आहे. खूप छान वाटतंय. सो प्रणाली झाले. हे प्रणाली, तू काय घातलंय? ए भाई, काय भाई तू हे काय घातलंयस? कायाकिंगला चाललोय आपण. हा ही कायाकिंग. हा हे कायाकिंगला. दुसरीकडे कुठे चाललीयस? हे कपडे घालून तू कधी घेतले कपडे? जॅपनीज बनले पूर्ण. हा जपान आणि हा इंडियन गाववाला. वाव यार, वाव मॅन, वाव. नाईस यार, खूप छान वाटतंय. आणि त्याच्यामध्ये माझं ही आउटफिट ऍक्च्युली चेंज केलं मी, कारण आज हा आउटफिट मी आज नव्हतो घालणार. हा मी रात्री घालणार होतो, पण आज कायाकिंग करायची ते म्हटले चिक्कल वगैरे लागेल तुमच्या कपड्यांना. सो येस. काय बोट आहे? चिक्कल त्यांनी स्वतः सांगितलंय. आता ह्यांना काय माहिती, हे 4 गोष्टी बघितल्याच नाही. कपडे त्याच्यात काय एवढं 4 गोष्टी बघितलेल्या नाही त्यांनी. हा आता ते जातील ना, जेव्हा चिखलात माखून येतील ना, तेव्हा तुम्हाला कळेल. ठीक आहे. आणि काय होत, हे बघा मित्रांनो, आम्ही ना लिमिटेड आणलेले आहेत. आम्ही कपडे आम्ही फक्त 1 दिवसासाठी आलेलो, पण आता आम्ही 2 दिवस स्टे करणार आहे. सो म्हटलं की आता पुन्हा कधी भेटेल चान्स नाही भेटेल, म्हटलं आता घातले नवीन मस्त कोझी वातावरण आहे, निसर्गरम्य एकदम मस्त दृश्य आहे एकदम रूमच्या समोर. म्हटलं घालूया, फील करूया. आणि जर जायचं झालंच कायाकिंगला तर मग चेंज करून जायचं. तरी काय पुन्हा हे घालायचं येऊन काय करतात. मला ते बसायला आता तुझं काय बस. तर खूप छान वाटतं. मी तुम्हाला थोडा दाखवतो. तुम्ही या बघा जरा. हे 3 घर आहेत. सॉरी 3 घरामध्ये 2 हे रूम आहेत. आता बहुतेक या साईडून कमी येत असेल, पण तेच. आणि आमच्या इकडे काय म्हणतात जे कंट्रोल रूम काइंड ऑफ, ज्या ऍक्टिव्हिटीज जिकडून सगळ्या कंट्रोल केल्या जातात. म्हणा खाणं म्हणा, पिणं म्हणा, किंवा तुम्हाला काय लागणार आहे ते त्यांचं ते काय म्हणतात केअर बोलतोय केअरटेकरचं रूम आहे ते. सो येस, आपली तिकडे सौर्या पार्क आहे तिकडे.
झूम करून पर्यंत 5 होणार ना. सो येस, मग फायनली प्रणाली फायनली आलो महाबळेश्वरला. कसं वाटतं तुला? हा, थोडं जवळ पण एकदम लांब नको नेऊ. तर मित्रांनो आपण निघालोय कायाकिंग करायला. सो आणि लॉक केलं बरोबर सगळं. हाय म्हण. आणि मॅडमने ड्रेस चेंज केलेला आहे कारण ड्रेस खराब होईल मॅडम. आज मॅप्रो गार्डनला जाऊन मॅडमला हे काय शायनिंग तो कशासाठी घेतलायस का, पाणी लावलाय कुठे, यूज करायला शापला नीट. कॅमेरामध्येच मुलींना कळून दे. हा, चाललं प्रवचन करायला. मॅडम किती छान दिसते. आता फॅशन सेन्स नाहीये जास्त. धर्मेंद्र ओ भाई, इथून 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 बरोबर आहे. चला चला. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. चला चलो. पण आपण चला. चले एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपए काट ओव्हर ऍक्टिंग. प्रणाली तुझे ऑडियन्स बोलते हाय नाही करत. आणि रात्री कॅम्पफायर करायचं का आपण? कॅम्पफायर करायचं रात्री. सो आम्ही इथे थांबलोय हॉटेल कृष्णा गार्डन. आणि ही बघा ही प्रणाली इथे ब्लॉग करते. ती पूर्ण ब्लॉग करायला लागली. ब्लॉग करते तुझी बहिणा. हा, बहिणा ब्लॉग करायला लागली. मग कसं वाटतं आता बोटी मध्ये हारणार तू? ऍक्च्युली आता ऊन आहे रे, आपण संध्याकाळी गेले पाहिजे. पण ठीक आहे, आपण संध्याकाळी इथेच राहिलो ना, संध्याकाळी पण जाऊ. 2-2दा माझं सीट बेल्ट मी लावलंय. हे काय हे काय मग हे काय आहे? बस बस हे काय आहे? मला ना खरं बघता ना काय लगेच फिरवायचं कॅमेरा मागे. तू असं तर कायाकिंग करण्यासाठी आम्ही आमचा प्रवास सुरू केला. कायाकिंग करताना आमची बोट पलटी तर होणार नाही याची प्रणाली आणि धर्मेंद्रला भीती वाटत होती, म्हणून ते थोडे शांतच होते. आतून थोडे घाबरले होते. पण पहिल्यांदाच असा काही अनुभव आम्हाला भेटणार होता, म्हणून मी पहिले त्या दोघांना पाठवायचा निर्णय घेतला. कारण जर काही झालं तर एक जबाबदार व्यक्ती बाहेर असला पाहिजे त्यांना बाहेर काढण्यासाठी. आणि असंच आम्ही पुढे जात जात आम्हाला निसर्गाची खूप चांगली जी हिरवीगार चादर तुम्ही बघताय आजूबाजूला ती पाहायलाही भेटली. चला आता तुम्ही प्रवास कंटिन्यू करा. मित्रांनो आता आपण आलेलो आहे कायाकिंग करायला. सो आता थोड्याच वेळात आपण कायाकिंग करूया मस्तपैकी. हारूया आपल्या मित्रांना बोटमध्ये. आणि तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. तू वाईड अँगलमध्ये घेतोस का रे? मग का नाही घेतलं? सो कसं वाटतंय तुम्हाला? आपल्या मुंबईपेक्षा एक वेगळा अनुभव. कुठे गेली ओ बदका? कसं वाटतंय? काय कॅमेरा बघून म्हणजे काय संपलं जाते ना ते मागे अरे कौन है? कहाँ से आते हैं? सीसीटीव्ही आहे सगळे. बापरे एवढं मोठा लेक आहे हा. मी तर पहिल्यांदा पाण्यात जाणार आहे. मला जाता थोडं वेगळं पण वाटतंय, पण ठीक आहे. सो फार सो गुड. मगर वगैरे नसली पाहिजे फक्त पाण्यामध्ये. सो तुला भीती वाटते का रे? नाही मला भीती. तुला भीती वाटते का ग? का पोहायला? का मला पण पोहायला येतं मित्रांनो. नाही
त्यांना नाही येत पोहायला. मग तुम्हाला पोहायला शिकवतो ना पण मी, मग मला येत नाही पोहायला. अरे यार जरा कुठे चेहरा दाखवणार आहात तुम्ही नंतर. हा असं वाटलं जाते जास्त ना, हे बकड जरा हे असं आहे ना. मला जेवढं माहिती आहे आपल्या असं नाही दाखवलं ना. हा असंच ना. दाखवलं तो बसलं ना पुढे जाण्यासाठी. थोडं असं वाटलं रिवर्स दाबायचं फिरवायचं असं पाठीमागं वाटलं की रिवर्स करायला. असं कळलं. कसं मला एकदा दाखव, तुम्ही दोघांनी दाखव करून. नाही हे बसलं ना सर, बसलं तसं नाही. बसलं ना आपलं जाऊन बसलं साईडून बसलं आपण आता बसला तिथं तिथे पाणी धर्मेंद्र साईडला आहे जरा. कोणी कळलं ना. आणि बॅग घ्यायचं तरी ते फिरवायचं. अरे बाबा डोळे सांभाळ माझे तुझे नाही. हे बघ मी दाखवतो तुला. हे बघा मित्रांनो, मी पहिल्यांदाच करतोय पण हे आहे ना, हे सिंपल आहे, जास्त काही लॉजिक नाही याच्यात. असं असेल ना, असं हात चालवायचा फक्त एवढं फास्ट नाही चालवायचं की बोट पण हलेल. आणि ह्याला असं ना, बरोबर ना दादा, हा रिव्हर्स आहे. तुम्ही जर ड्रायव्हिंग करत असाल तर तुम्हाला लगेच कळेल. आणि जर तुम्हाला जर असं पण आगे जाईल ना, असं केलं फक्त एक असं डबल करण्यापेक्षा मोसमला घेत असतं मोसम त्याला काय ब्रेक नाही गिरणं काय नाही. मित्रांनो, धर्मेंद्र आणि प्रणाली गेलेले आहेत. काकांनी गाईड तर केलंय. काका नमस्कार बोला कॅमेरा. हे ओनर आहेत तिकडचे, त्यांनी सांगितले. आणि आता प्रणाली आणि धर्मेंद्र गेले, मी नाही गेलो कारण थोड्या गोष्टी चेक करायच्यात. नंतर थोड्या गोष्टी चेक करून मग जाईन मी. ते चला आता त्यांना जरा ड्रोननी कव्हर करतो मी. चला. तर धर्मेंद्र आणि प्रणाली ज्या वेळेला कायाकिंग करायला गेले, आणि तुम्ही बघू शकता ते समोरच त्या बोटीमध्ये आहे, त्यावेळेला मी ठरवलं की मी त्यांना ड्रोननी कव्हर करणार. पण एवढं मोठं पाणी बघून आणि आपली पहिली ड्रोन फ्लाईट ती पण पाण्यामध्ये घेताना मी म्हटलं की आपण जरा सावकाशच घेऊया. पण सावकाश घेता मला माझ्या काळजीपोटी मी जास्त काही परफॉर्म नाही करू शकलो. आणि मी त्यांना शोधत होतो की बाबा ते कुठे आहेत पाण्यामध्ये, कारण ते मला दिसतच नव्हते. आता मला ते दिसले आणि काय नाही, मग मी विचार केला की त्याच्या जरा जवळ नेतो. पण खाली नेण्याच्या चक्करमध्ये चुकून पाण्यात आपला ड्रोन पडू नये म्हणून मी एकदम सावकाशरित्या ड्रोन शॉट घेण्याचा प्रयत्न केला. पण ड्रोन शॉट आला नाही. पण तुम्ही बघा तुम्ही कसे घेतलेत करून. आणि हे दोघं मार वल्लवरे नाकवा करत, बघा धर्मेंद्र हाय करतो, वल्लवरे नाकवा करत चालवतात बोट. आणि एवढ्या मोठ्या पाण्यामध्ये दोघं बिंदास गेले. हां, आणि धर्मेंद्र तर घालतच नव्हता जे सेफ्टी जे जॅकेट्स आहेत ते. सो फार सो गुड. पण हे जे नजारे आहेत खूप छान वाटतं. आणि पाणी जे मस्त जो टिंट आला आहे ब्लूइश कलरचा पाण्यामध्ये, तो पण खूप छान आहे. सो बघू शकता हे सगळं जे पाणी आहे ते धरणाचं आहे आणि 2 नद्यांचं पाणी आहे. सो खूप छान वाटतं आहे. आणि म्हणून याला सरोवर पण म्हणतात काही लोक, आणि याला नदी पण म्हणतात. ॲक्च्युली कोयना धरणाचं पाणी आहे आणि तिकडे धर्मेंद्र आणि प्रणाली कायाकिंग करत आहेत. सो येस. आणि आता आम्ही कायाकिंग करत करत मी पण पुढे कायाकिंग केली. पण कायाकिंग करत करत थोडासाच गेलो आणि नंतरला पाठी रिटर्न आलो. तुम्हाला अनुभव आला पाहिजे. तू मागे आहेस ना बाई, मागे पुढे या ना, मागे आहेस ना, मी पुढे जाऊ ना. तर कायाकिंगवरून आल्यानंतर दुपारी जेवण आमचं झालं. आणि जेवल्यानंतर आम्ही ड्रोनने या पार्कमध्ये जे काम करत होते, पार्क म्हणजे जे समोर लॉन होतं त्याच्यामध्ये जे काम करत होते काका, त्यांची आम्ही मजा घ्यायचं ठरवलं. ड्रोनला बघून आता काका टोपी काढायला लागले कारण त्यांना शॉट स्वतःचे चांगले घ्यायचे होते म्हणून. आणि
हा आमचा दुपारचा सीन. मस्तपैकी आम्ही आमच्या घरात बसून ड्रोनचे मस्तपैकी शॉट काढत होतो. ही जी प्रॉपर्टी आहे तिला मस्तपैकी राऊंड कवर केला आणि ते काका सतत ड्रोनच्या इकडेच बघत बसलेले. खूप छान वाटलं. बघा ना किती छान परिसर आहे हा. चारी बाजूनी डोंगर आणि फ्रंट व्ह्यूला नदी आहे. खूप छान वाटलं. या प्रॉपर्टीला आम्ही व्हिजिट तर केली, पण व्हिजिट केल्यानंतर आम्हाला खूप 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 वर्थ इट वाटलं. सो चला आता आपण थोड्याच वेळाने झोपून जाणार आहोत कायाकिंगच्या नाही बोटिंगच्या पुढच्या प्रवासाला, जिथे आपण दत्त मंदिर, एक आईसलँड आणि अजून एक पॉईंट आहे तो कव्हर करणार आहोत. तर कंटिन्यू करा. मित्रांनो आता आपण चाललोय बोटिंग करायला. सकाळी आपण गेलेलो पण त्यावेळेला बोटिंग एवढी करता नाही आली कारण थोडं ऊन होतं. सो आता आपण बोटिंगमध्ये जाऊया, मस्तपैकी इकडे एन्जॉय करूया. आणि काय नाही हे लोक नुसते उठतायत झोपतायत, हा काय एन्जॉय करत नाहीत. जेवण खूप छान आहे. जेवण तर छान आहे. आम्ही केली सकाळी बोटिंग केली आम्ही. मी पण केली आहे, पण खूप चांगल्या पद्धतीने झाली आहे बोटिंग. चला आता आपण निघूया. चला चाललं नाही ते एक मिनिट नाही कसं अरे तू जा रे. मित्रांनो आपण निघालेलो आहे टुवर्ड्स तू हे कर हा तोच आहे ना. चल रे येतोस काय? येतो बोटिंग करायला येतो का? सिनरीज आहे इकडे. सिनरी म्हणजे एवढ्या आहेत मॉर्निंग पासून इव्हनिंग पर्यंत. हा तर 12 नंतर ना इकडे तुम्ही यू कांट लाईक फील की आपण तिकडे अशा ठिकाणी आलोय. पण वाव यार लुक ॲट द व्ह्यू. राऊंड एकदम उभं राहतो असं उभं नाही राहिलं. हे काय मिनी काश्मीर. तर ऑलमोस्ट 4:30 वाजलेले आणि आम्हाला 5 वाजेपर्यंत पोचायचं होतं बोटिंगच्या पॉईंटला. कारण जर आम्ही 5 वाजेपर्यंत पोचलो नसतो तर आमचे बरेचसे पॉईंट राहिले असते. मग आम्ही पटकन सेफली गाडी पळवली आणि लवकरात लवकर पॉईंटला पोचलो. म्हणजे मला ना एक से एक नमुने येतात. त्याला म्हटलं आपण बोटमध्ये जायचंय, मी इथे इन्क्वायरी करतोय. आणि हा धर्मेंद्र खाली जाऊन बसला डायरेक्ट. कुठे बसलेलास तू? त्या बोटमध्ये बसलेस ना? हा काय रे तुझं काय वाटतं की नाही? कुठल्या दुनियेतून आलायस तू? काय कॉन्टेंटच्या नावाने काय करतात हे लोक. तर मित्रांनो आता आम्ही बोट डिसाईड केली आहे. आता आम्ही ही नाही ही बोट घेतली आहे. सो आता चाललोय. हाय करा सगळ्यांनी कॅमेरामध्ये. ए बाय. हा नुसता उड्या मारतो धर्मेंद्र बस. सो आता एक्सपिरियन्स बघूया. मी बोललो लाईव्ह जॅकेट मी बसणारच नाही. लाईव्ह जॅकेट पाहिजे भाई. मुंबईला शॉट घेऊन जायचे, ब्लॉग अपलोड करायचा. हा आपल्या सर्कल मध्ये ते का 3 जणांमध्ये कोणतरी उड्या मारायला पाहिजेत ना. बरोबर आहे. बरोबर. मला घे बघा येऊ नाही शकत छोटा बाळ. इथे पाणी येते काय? आवाज येत नाही इथे बसते. बसून घ्या तुम्ही पण बसून घ्या. लाईव्ह जॅकेट नंतर लगेच घाला. काय झालं आता भरले. सो मित्रांनो हे 2 बंदर, हे 3 लोक आणि आम्ही मस्तपैकी बोटिंग करतोय. आय नारायण.
तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता इकडे धर्मेंद्रचा पोपट झालेला आणि घाबरतो थोडा तो, पण ठीक आहे. लाईव्ह जॅकेट मी आता घालणार आहे. आता थोडं काढले त्याला चेक करतोय, पण ठीक आहे. हात असा व्हायब्रेट होतोय. तर आता आम्ही आलोय त्रिवेणी संगम पॉइंटवर. तर हा आमचे जे गाईड आहेत आजचे, ते गाईड छोटे गाईड जे आहेत, या लवकर वयाने ते सांगणार काय सांगा. ते समोर जे आहे ते कसं आहे, इकडून समोरून कांदाटे नदी येते. अच्छा. आणि इकडून सोसी नदी येते आणि मागून कोयना नदी येते. असं मिळून इथे त्रिवेणी संगम पॉइंट बनतो. हो. आणि दत्त मंदिर कुठल्या साईडला आहे मग? दत्त मंदिर समोर आहे. अच्छा. ह्या बोटी येतात ना त्या दत्त मंदिर वरून. अच्छा. दत्त ते फेमस काय म्हणजे फेमस म्हणजे मंदिर ऑब्विसली चांगले असतात, बट त्याचे काय विशेषता लोक विजिट करतात? तिथे शिवजीचं मंदिर आहे. अच्छा. गणेश मंदिर आहे आणि दत्त मंदिर आहे. आणि मेन म्हणजे एका खोडामध्ये 3 झाडे, वड, पिंपळ आणि औदुंबर, अशी 3 झाडे एका खोडातून आलेली आहे. अहो असं आहे काय? हा, ते तर एकदम खास म्हणजे. हा, ते तिन्ही म्हणजे कल्पवृक्ष आहेत तिन्ही पण. चांगलंय. मग मित्रांनो तुम्ही इथे येऊ शकता. आता आम्ही रिटर्न जाणार आहोत कारण आमचं आईसलँडचं एक राहिलंय आणि झालं, आणि आता हे त्रिवेणी संगम झालं. दत्त मंदिर बघूया आता, उद्या सगळे जमलं तर दत्त मंदिरलाही जाऊ. सो येस, सो फार सो गुड. आता घरी जायला निघूया आपण. आणि रात्रीचा नको प्रवास. किती वेळ तुम्ही किती मिनिटावर दत्त मंदिर? दत्त मंदिर असं खूप लांब. अर्धा पाऊण तास ऑडियन्ससाठी. अर्धा पाऊण तास. अच्छा. म्हणजे ते विजिट करायला वॉटरवेजच आहेत आपले? हो. वॉटरवेजच्या शिवाय दुसरा कुठला नाही? ओके. म्हणजे इथून अजून अर्धा पाऊण तास आहे. सो तेच आहे, म्हणून आपण उद्या सकाळी बघूया कव्हर करून. आणि उद्या सकाळी 7 वाजता ना तिथे पूजा होती ना. म्हणजे 7 म्हणजे 8 वाजता. तेव्हा खूप भारी असतं काय बघायसाठी तिथे. मग एक काम करूया, उद्या मित्रांनो आपण 8 वाजता, तुम्ही याल का 8 वाजता? जमेल? आपण 8 ला तिकडे पोहोचू आम्हाला. म्हणजे आपण उद्या मग आपण दत्त मंदिर पण कव्हर करू. तिकडे आपण मस्तपैकी शॉट घेऊ. ड्रोन शॉट घ्यायला खूप चांगलं आहे तिकडे. सो मित्रांनो कंटिन्यू करा ब्लॉग मध्ये. ठीक आहे. तुम्ही आता थांबत थोडं इकडे, आम्ही जरा फोटोज वगैरे काढतो आणि आपण जाऊया कडेला. अच्छा. म्हणजे त्या साईडला. हा, तिथे कसं आयलंड कुठे? आयलंड तो मागे तिथे. हा, पण ते काय आता झालंय पूर्ण पाण्याखाली गेलंय. पाण्याचे लेवल आता जरा खाली वा ना. थांबव ना कुठे? हो, खाली वा ना. आपण थांबव ना कुठे? ड्रोन तिथे साईडला घेऊ. असं तिथे घेऊ शकतो काय? तिथे ड्रोन आपण. तर मित्रांनो आता आम्ही आलो ऑस्ट्रेलिया. आणि हा ऑस्ट्रेलिया मधला कसं वाटतं ऑस्ट्रेलियाला? कसं वाटतं तुला ऑस्ट्रेलियाला येऊन? आता आमच्या उद्या एअरपोर्ट वरून विमान उडणार आहे पाण्यातून. कॅमेरामध्ये काय आपल्याला असं वाटतं ना की हे लाईव्ह बोलायचं असतं ना शब्द. आता जेवण झालं मस्तपैकी. आम्ही ते कॅम्पिंग करतोय, कॅम्प फायर करतोय, बॉन फायर करतोय सॉरी. सो काय नाही, आता थोडंसं बॉनफायर घेतो, करायचं थोडंसं प्ले ऍक्टिव्हिटी करायची, मग झोपून जायचं. उद्या सकाळी बघू काय आपण ऍक्टिव्हिटी करणार आहोत मित्रांनो. सो तुम्ही आज जे शॉर्ट बघितले मला कळवा कमेंटमध्ये की कसे ते शॉर्ट वाटले तुम्हाला. आणि बाकी काय नाही, बाकी ऑल गुड. चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला आमचे व्हिडिओ अशाच पुढे बघायचे असतील तर. आणि व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर. कमेंट करा, शॉर्ट्स सांगा स्पेशली कसे आवडले आणि जे कसे वाटले शॉर्ट्स. आणि बाकी काय नाही, बाकी अग्निदेवता समोरच आहेत आणि त्यांच्या सानिध्यात आम्ही मस्तपैकी शेकोटी घेतोय. सो येस, सो फार सो गुड. आणि पुढे पण सगळं चांगलंच राहील. सो चला मित्रांनो,